असेल. दिसा मापाने मोठा होत असताना त्याचं वजन मात्र घटत गेलं. 4G आणि 5Gच्या पिढ्यांनी त्याला खूप समृद्ध केलं. त्याच्या जगात येण्यामुळं तसं आकाश निर्माण झालं, त्याचा जन्म झाला, म्हणूनच तर जग जवळ आलं. अफाट ज्ञानाचं सागर मग बोटाच्या स्पर्शावर खुलं झालं. बघता बघता त्यानं धरतीच काय तर अवकाशही काय केलं. बालपण तारुण्य वातावरण सारं काही मग त्याच्यातच हरवून गेलं. मैत्री दोस्ती सारं काही जमीन डोकं झालं. मैदानी खेळांचं जगणं आता पबजीत व्यस्त झालं. कारण 1.5 GB नेटनं आम्हाला कायम दिसत गेलं. अधीनच पुढे जाणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वोच्च आविष्कार अर्थातच मोबाईल. आणि हाच मोबाईल तुम्हा आम्हाला शाप करतो की वरदान याच विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक 67 या भव्य जिल्ह्यातील डॉक्टर स्पर्धेच्या व्यासपीठावरून विषय मांडते मोबाईल शाप की वरदान. संपर्काचं, संदेश वहनाचं, संशोधनाचं प्रभावी साधन, साहित्याचं आणि ज्ञानाचं भांडार, मनोरंजनाचं आणि सुविधांचा आधार म्हणजे मोबाईल. जगातील पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी विकसित केला. 1973 साली अमेरिकेत सुरू झालेली मोबाईल सेवा भारतात येण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला. 31 जुलै 1995 पासून आपल्या देशाने मोबाईलचा वापर सुरू केला आणि सद्यस्थितीला देशातील 140 कोटी लोकसंख्येपैकी 115 कोटीपेक्षा जास्त लोक मोबाईलचा वापर करतात. इतकंच नव्हे तर दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात असं सांगतात की भारत देशातील एकूण 6,40,131 गावांपैकी 6,30,622 गावांमध्ये आज मोबाईल कव्हरेज आहे. अनेक भौगोलिक अडचणी असून सुद्धा विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचं तंत्रज्ञान क्षेत्रातलं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. अफाट ज्ञानाची जादू खुली धरणारा मोबाईल मात्र कधी कधी आपलाच घात करतोय असं म्हणलं तर वापर ठरणार. पुराव्यातही प्रेम जपणारा मोबाईल गैरवापरामुळे प्रेमात दुरावा निर्माण होतो. साधा समुद्र पार असलेल्या नागरिकांना क्षणात नजरेसमोर आणणारा मोबाईल अतिवापरामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्याच माणसाला विसरायला भाग पाडतोय. फेसबुक फ्रेंड्सच्या यादीत हजारो मित्र बनवणाऱ्या माणसांना खऱ्या आयुष्याची मैत्री उगतच नाही. जीव कासा विसा झाला, श्वास हा अडला तरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी, श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा बनव्यामध्ये गारव्यासारखा. या नितांत सुंदर ओळी त्या मोबाईलच्या आभासी जगात जगता येतील कदापि नाही. कारण नेटवर्क नसलेल्या ठिकाणी सुखाची रेंज सापडते. आणि म्हणूनच तर माझ्या मनात विचार येतो की आपलं भविष्य हे कर हातावरच्या रेषांवर अवलंबून नसून आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर अवलंबून आहे. तासांच्या सोशल मीडियावर वेळ घालणाऱ्या तरुणाईला दिवसभराचा 1.5 GB डेटा बेरोजगारीची जाणीवच होऊ देत नाही. व्हॉट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामची स्टोरी यावर रुबाब मारण्यातच आजची तरुणाई खंडेता मारते. ना त्यांना आईच्या प्रेमाची जाणीव उरली ना बाबाच्या कष्टाची किंमत. ना त्यांना आईच्या प्रेमाची जाणीव उरली ना बाबाची कष्टाची किंमत उरली. माझे जाऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या वेळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या वेळात मी मोबाईलवर फ्री फायर आणि कॅन्डी क्रश सारख्या गेम खेळतोय. ज्या वेळात छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं ना त्या वेळात मी जाती धर्माविषयीच्या प्रक्षोभ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून दंगली खेळतोय. स्त्रियांचा आदर करायला शिकवणाऱ्या आपल्या देशात महिलेच्या पोस्टवर अश्लील कमेंट करणारी माणसं बघितली की अशी विकृत मनोवृत्तीची घृणा निर्माण होते आणि मोबाईल शाप बनायला लागतो. परंतु याच मोबाईलवर वेगवेगळे ऍप्स विकसित करून बेरोजगारीवर मात करणाऱ्या तरुणांकडे बघितलं की तोच मोबाईल म्हणजे वरदान वाटायला. एकूणच काय हो तर या जगात वाईट अशी कोणतीच गोष्ट नाहीये. तंत्रज्ञानाचं उगमच मुळात आपल्या सोयीसाठी झाला. मग तंत्रज्ञानाचा फळ असणारा हा मोबाईल आपल्यासाठी शाप कसा ठरेल? अयोग्य गोष्टींसाठी वापरला तर तो आपल्याला बिघडवतो आणि योग्य प्रकारे वापर केला तर तो आपल्याला घडवतो सुद्धा. 6 मिनिटाला वाजले आणि हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. हेच बघा ना कोरोनासारख्या महामारीच्या काळात तर मोबाईल नसतात तर कल्पना सुद्धा करवत नाही. एवढ्या मोठ्या संकटाची काळ कोरोना एवढ्या मोठ्या संकटाची काळ मोबाईलमुळे मोठ्यात झाली. 6 मिनिटांनी पण मोबाईल मात्र सुरूच राहिला.
मोबाईलवर चालणाऱ्या गुगल मीट आणि झूम या ऍपच्या माध्यमातून शाळा बंद असताना सुद्धा आपण शाळा शिकू शकतो. गुगल पे, फोन पे, भीम पे या ऍप्स मधून आपण सोशल डिस्टन्सिंगच्या काळात घर बसल्या व्यवहार करू शकलो. मग मोबाईल आपल्यासाठी वरदानच ठरला ना. पण अति तिथं मातीत होते या म्हणीप्रमाणे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्या गोष्टीचं विष बनतं. आणि अशा प्रकारे मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्याचं नुकसानच होणार आहे. डोकेदुखी, निद्रानाश, चिडचिडेपण, चंचलता, नैराश्य, दृष्टिदोष इत्यादी विकारांना आमंत्रण देतो. म्हणून स्मार्टफोन हा स्मार्टनेस वापरला पाहिजे. कंट्रोल युअर मोबाईल बिफोर इट कंट्रोल्स. म्हणूनच कधी म्हणतात मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर ना खींचे कमान तो घायल दे. तंत्रज्ञानाशिवाय देशाला कर्ज पाडत मोबाईलशिवाय गत्यंतर नाही. कारण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचं साधन 7 मिनिटं झाले अगं मग. ज्यामुळे जग जवळ आलं. आणि म्हणूनच तर मोबाईल तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळेच देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य शाळेतील विद्यार्थी, शिक्षक